सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यात आलेले आहे। मंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयक मांडलं असून संसदेमध्ये मोठा गदारोळ झाला। तर अमित शहा जवाब दो अशी घोषणाबाजी संसदेबाहेर विरोधकांकडून करण्यात आली। ये बहुत गलत मैसेज भेज रहा है। सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडण्यात आलंय। आज लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडलं। हे विधेयक मांडत असतानाच विरोधकांनी लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली। त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज तहकूब केलं। संसद के अंदर निश्चित रूप से उन सुझावों पर सरकार अमल लाने का प्रयास करेगी। यही लोकतंत्र है, सबके मत सबके विचार आए और लोकतंत्र की यही प्रक्रिया में मैं सदन से अपेक्षा करता हूं कि आप नारेबाजी तख्तियों की जगह चर्चा करें, संवाद करें, अपने मत और विचारों को रखें। आप नहीं चर्चा करना चाहते। नीट पेपर फुटीनंतरच्या विद्यार्थी आंदोलनानंतर सरकारला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला। विद्यार्थ्यांच्या रोषानंतर केंद्र सरकार खडबडून जागं झालं आणि त्यांनी पेपर लीक आणि परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी नवं विधेयक संसदेत मांडलं। नव्या विधेयकानुसार पेपर फुटीला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे। सध्याच्या कायद्यात असलेल्या शिक्षेत वाढ केली जाणार आहे। गुन्ह्याचा अधिक वेगानं तपास करण्यासाठी विशेष तरतूद केली जाणार आहे। या विधेयकावर चर्चा करण्यासाठी 6 तासांपेक्षा जास्त वेळ देणार असल्याचं लोकसभा अध्यक्षांनी म्हटलंय। संसदेचं आज कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी संसद परिसरात आंदोलन केलं। हातात पोस्टर घेऊन विरोधी खासदारांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली।